आणि यानंतर आजच्या दिवसातली एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट, मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मॉरिस नरोन्ना नावाच्या स्वयंघोषित नेत्यानं हा गोळीबार केला आणि त्यानंतर नरोन्नानं स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली। घोसाळकर आणि नरोन्ना काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते। तब्बल 40 मिनिटं हे फेसबुक लाईव्ह चाललं। लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तूल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरून घोसाळकरांवर गोळीबार केला। गोळीबारामुळे ते जमिनीवर कोसळले। त्यांना तातडीनं करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली, मात्र अति रक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व आजचे कार्यक्रम रद्द केले असून घोसाळकर कुटुंबियाची ते भेट घेणार आहेत। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अल्पेश करकरे आपल्या सोबत आहे। अल्पेश, खरं तर आधी फेसबुक लाईव्ह मग हत्या, एकंदरीतच काल रात्री जो सगळा प्रकार घडला तो अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला। त्यानंतर रात्रीतून काय नेमक्या घडामोडी घडल्यात, कारण आजचे सगळे उद्धव ठाकरेंनी आपले कार्यक्रम देखील रद्द केलेत। दहिसर गोळीबार प्रकरणामध्ये, हत्या आणि आत्महत्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर अनेक अपडेट्स रात्रीपासून घडलेले आहेत। या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा हादरलेला आहे। तर दहिसर पूर्वेमध्ये भीतीचं वातावरण सध्या सर्वसामान्य सहित जे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची एका स्वयंघोषित भाईने आणि समाजसेवकांनी हत्या केली आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केलेली आहे। हे प्रकरण आपण पाहिलं तर पोलीस सूत्रांनी माहिती दिल्यानुसार हे प्रकरण राजकीय वाद आणि काही पैशांचा व्यवहार या कारणास्तव घडलेला आहे आणि त्यामुळेच हे सगळं प्रकरण घडल्याचं आतापर्यंत जी प्राथमिक माहिती आलेली आहे त्यानुसार कळत आहे। या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर आता विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांचा मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि ते दहिसर पूर्वे परिसरामध्ये घेऊन आणण्यात आलेलं आहे आणि एका इमारतीमध्ये जिथं त्यांचं जुनं घर आहे त्या परिसरामध्ये त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे कुटुंबीय सध्या दाखल झालेले आहेत। काही वेळ कुटुंबीय दर्शन घेणार आहेत, तर नंतर त्यांचं जे राहतं घर आहे जवळच असलेल्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव घेऊन जातील आणि त्यानंतर सर्वसामान्य असतील, जे शिवसैनिक असतील व शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्यांना दर्शन दिलं जाणार आहे। आणि याच वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरेंचं आज दौरा होता, मात्र तो दौरा या प्रकरणानंतर रद्द झालेला आहे आणि ते थेट आपल्या कुटुंबियांसह जे अभिषेक घोसाळकर आहेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येणार आहेत। या प्रकरणानंतर आपण पाहिलं तर दहिसर पूर्वेमध्ये सध्या भीतीचं वातावरण सर्वसामान्य जनतेमध्ये आहे, कारण लोकप्रतिनिधींवरच असे हत्या होते तर त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी काल वर्षा निवासस्थानी एक तातडीची बैठक बोलावली आणि या प्रकरणामध्ये जो आढावा आहे तो घेतला गेला आणि पोलिसांना या प्रकरणामध्ये चौकशी करा आणि लवकरात लवकर याचा अहवाल आम्हाला सादर करा अशा सूचना देखील दिलेल्या आहेत। आणि त्यामुळेच आता आपण सध्या पाहिलं तर दहिसर पूर्वेमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे आणि त्यामुळेच आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा दहिसर पूर्व परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे की शांत राहा। मात्र आपण पाहिलं तर अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण दहिसर पूर्वेमध्ये सध्या खळबळ माजलेली आहे आणि भीतीचं वातावरण एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभरामध्ये त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी अनेक राजकीय मंडळींसह उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय देखील येणार आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सध्या दहिसर पूर्व परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता एकंदरीतच या प्रकरणामध्ये नवीन अपडेट काय घडतात आणि आज पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी अनेक राजकीय मंडळी देखील येणार आहेत, त्यामुळे नक्की या प्रकरणामध्ये काय घडतंय हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, धन्यवाद अल्पेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।